Today I am going to explain you subset. What is meant by subset? For studying practice set 1.3, you must know what is meant by subset. Okay? बोला 1.3 चा स्टडी करत असताना पहिल्यांदा सबसेट म्हणजे काय हे ऑलरेडी कळायला पाहिजे. त्याची डेफिनेशन पण सांगतो, लक्ष द्या. You can see here two sets are given. A is equal to, in curly bracket, 1, 2, 3, 4, 5. Curly bracket closed. B is equal to 1, 3, 5. You can see here the two sets are given. दिसतंय तुम्हाला हे दोन सेट्स दिलेले आहेत. If you observe this one, you can see here all the elements of set B are the elements of set A. काय बोलतो मी लक्षात घ्या. All the elements of set B are the elements of set A. म्हणजे काय सांगितलं मी याचा अर्थ एक चेक करा ना. बी मध्ये कोण कोण आहे? 1 आहे, 3 आहे, 5 आहे. मग हे 1, 3 आणि 5 ए मध्ये आहे ते चेक करा बघा. 1 बघा इथे पण आहे, 3 इथे पण आहे आणि 5 पण आहे. म्हणजे बी मधील सर्व एलिमेंट्स, याला आपण एलिमेंट्स म्हणतो, घटक एलिमेंट कोणामध्ये आहे? ए मध्ये आहे की नाही? बघा बी मधील सर्व एलिमेंट्स ए मध्ये आहेत ना. जर असं असेल तर म्हणतात बी इज सबसेट ऑफ सेट ए. म्हणजे बी ला ए चा सबसेट म्हणतात. सबसेट साइन असतात, याला सबसेट म्हणतात. आणि जर या सबसेट साइनला जर आपण असं कट केलं तर इट इज नॉट सबसेट असं बघा. डेफिनेशन सांगतो, लक्षात घ्या. If A and B sets are given, if A and B two sets are given, and all the elements of set B are the elements of set A, then set B is subset of set A. कळत नसेल पुन्हा एकदा ऐका, मराठीतून सांगतो. जर ए आणि बी असे दोन सेट दिले असतील आणि बी मधील, लक्षात घ्या, बी मधील सर्व एलिमेंट ए मध्ये असतील तर कुणाला? बी ला ए चा सबसेट, या साईडला सबसेट असं म्हणतात, सबसेट असं म्हणतात. पण एक चेक करा तुम्ही, ए मधील सर्व एलिमेंट बी मध्ये ते चेक करा. बघा 1 आहे, 2 इथे आहे, पण याच्यामध्ये आहे का? इथे बघा 4 आहे, इथे 4 आहे का? मग मला सांगा ए मधील सर्व एलिमेंट बी मध्ये आहेत का? इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ ए आर द एलिमेंट्स ऑफ बी, बघा बघू ए मधील सर्व एलिमेंट बी मध्ये आहेत का? नाही आहेत. बघा इथे 2 आहे, याच्यात 2 नाही आहे, इथे 4 आहे, इथे 4 नाही आहे. म्हणून ए इज नॉट सबसेट ऑफ बी. ए हा बी चा सबसेट नाही. का नाही कळलं का तुम्हाला? कारण ए मधील सर्व एलिमेंट कुणामध्ये नाहीये? बी मध्ये नाहीये. म्हणून हा याचा सबसेट नाही. कळलं सबसेट म्हणजे काय? याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट आहे. त्यामुळे सबसेट पहिल्यांदा समजला पाहिजे. एक लक्षात घ्या, यामधले एलिमेंट आहेत ना, याच्यामध्ये पाहिजे. जो फर्स्ट सेट जे दिसतोय का, यामधील जर एलिमेंट या सेट मध्ये असतील तर मग हा याचा काय होतो? सबसेट. ओके, नाउ यू कॅन सी द फर्स्ट प्रॅक्टिस सेट 1.3. व्हॉट इज द क्वेश्चन? लिसन केअरफुली. द फर्स्ट क्वेश्चन, इफ ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ए बी सी डी ई, बी इज इक्वल टू सी डी ई एफ, सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट बी डी, D is equal to A and E. Okay? Question, listen. Then which of the following statements are true and which are false? You can see here 1, 2, 3, 4, 5, 6. 6 statements are given
and you have to determine, you have to decide whether these statements are true or false. क्वेश्चन तरी कळतोय का तुम्हाला? इथे बघा, तुम्हाला पहिल्यांदा 4 सेट दिलेले आहे. ए सेट मध्ये एलिमेंट आहे, बी मध्ये हे एलिमेंट आहे, सी मध्ये बी आणि डी आहे, डी मध्ये ए आणि ई आहे. हे 4 सेट्स तुम्हाला दिसतंय. मग तुम्हाला हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे, राईट ऑर रॉंग, ट्रू ऑर फॉल्स, हे आपल्याला ठरवायचं आहे. सगळ्यांना सेट व्यवस्थित दिसते. आता व्यवस्थित लक्ष द्या. त्याचं रीड काय करणार मला सांगा. सी इज सबसेट ऑफ बी. काय स्टेटमेंट आहे? सी इज सबसेट ऑफ बी. हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, हे कसं ठरवायचं आहे का? व्यवस्थित आहे का? सी मधील सर्व एलिमेंट बी मध्ये पाहिजे. ऑल एलिमेंट्स ऑफ सी मस्ट बी इन सेट बी. बघूया, सी मधले सर्व एलिमेंट बी मध्ये आहेत ते चेक करा. बघा, सी मध्ये कोण कोण आहे? बी आणि डी आहे का? बी आहे, दिसतोय तुम्हाला? मग मला सांगा, हा बी इथे आहे का? बी चेक करा. नाही आहे ना? म्हणजे सी मध्ये बी आणि डी आहे, पण मला सांगा या सेकंड बी सेट मध्ये हा बी नाही आहे ना? म्हणजे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स येणार आहे? दिस वन इज फॉल्स. कळतंय का फॉल्स का आहे? कारण बघा ना, सी मधले हे स्टेटमेंट ट्रू केव्हा असलं असतं? जर यामधले सर्व एलिमेंट यामध्ये पाहिजे. सी मधले सर्व एलिमेंट बी मध्ये पाहिजे. मग सी मध्ये बघा बी आणि डी आहे, बरोबर आहे की नाही? मग इथे बी आहे का चेक करा. बी आहे, पण बी कुठे आहे? नाही आहे ना? म्हणजे सी मधले सर्व एलिमेंट बी मध्ये नाही, म्हणून हे फॉल्स. कळत नसेल, नेक्स्ट वन. ए सबसेट डी. काय ना? ए सबसेट डी. सेकंड स्टेटमेंट बघा, ए सबसेट डी. इथे पण ए मधील सर्व एलिमेंट डी मध्ये पाहिजे. ए मधील सर्व एलिमेंट डी मध्ये आहेत ते चेक करा. ए मध्ये बघा ए बी सी डी ई हे एलिमेंट्स ए मध्ये. डी मध्ये कोण कोण आहेत? ए आणि ई आहे. बघा, मग याच्यातले सर्व एलिमेंट यामध्ये आहेत ते चेक करा. इथे बी आहे, इथे बी आहे का? नाही आहे. सी इथे आहे, पण इथे आहे का? नाही आहे. इथे पण बघा डी आहे, याच्यामध्ये आहे का? नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? ए मधले सर्व एलिमेंट कुणामध्ये नाही आहेत? डी मध्ये नाही आहेत. ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट ए आर नॉट इन द सेट डी. मग मला सांगा, हे स्टेटमेंट पण काय येणार आहे? सांगा फॉल्स. का फॉल्स झालं? कारण यामध्ये सर्व एलिमेंट यामध्ये नाही आहे. थर्ड वन बघूया, तेही कळत नसेल नाही. डी सबसेट बी. बघा, डी मधील सर्व एलिमेंट बी मध्ये पाहिजे. डी सेट दिसतो का तुम्हाला? डी मध्ये कोण कोण आहेत? ए आणि ई आहे. आणि बी मध्ये कोण कोण आहे? बघा सी डी ई एफ. चेक करा. डी मध्ये कोण कोण आहे मला सांगा? ए आणि ई आहे. डी मध्ये ए आणि ई आहे. ओके. आणि बी मध्ये सी डी ई एफ आहे. ठीक आहे. मला सांगा, डी मध्ये बघा ए एलिमेंट आहे का? इथे ए आहे का? नाही आहे ना? म्हणजे डी मधील सर्व एलिमेंट बी मध्ये नाही, म्हणून हे पण स्टेटमेंट काय सांगा? फॉल्स आहे. बघा, का फॉल्स आहे कळलं? कारण डी मधले सर्व एलिमेंट बी मध्ये नाही. तुम्ही बघा ना, डी मध्ये कोण कोण आहे? ए आणि ई आहे. ओके. आणि बी मध्ये कोण कोण आहे? सी डी ई एफ. याच्यातले एलिमेंट याच्यामध्ये पाहिजे. बघा, हे ए आणि ई आहे की नाही? याच्यात ए आहे का चेक करा. नाही आहे ना, म्हणून हे स्टेटमेंट फॉल्स. ओके. नेक्स्ट वन बघा, डी सबसेट ए. म्हणजे डी मधील सर्व एलिमेंट ए मध्ये आहे ते चेक करा. सांगा, डी मध्ये कोण कोण आहे? ए आणि ई आहे. या डी मध्ये कोण कोण आहे? ए आणि ई आहे. आणि ए सेट मध्ये ए बी सी डी ई आहे. बघा, डी मध्ये कोण कोण होतं? ए आणि ई. आणि या सेट मध्ये बघा ए बी सी डी ई. म्हणजे ए आहे का? आणि ई पण आहे का? म्हणजे याच्यामधले सर्व एलिमेंट याच्यामध्ये आहेत ना?
बघा डी मधले सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत म्हणून हे मात्र स्टेटमेंट ट्रू येणार आहे. कळलं हे ट्रू का आलं? डी मधले सर्व एलिमेंट सेट ए मध्ये आहेत. एलिमेंट ऑफ सेट डी आर प्रेझेंट देअर इन द सेट ए. दॅट्स वाय दिस वन इज द ट्रू स्टेटमेंट. अजूनही लक्षात येत नसेल तर नेक्स्ट वन बघू आपण. बी सबसेट ए. आता मला सांगा बी हा ए चा सबसेट आहे की नाही? कसं ठरवणार तुम्ही? कुठले एलिमेंट सांगा? बी मधील एलिमेंट ए मध्ये आहेत का? बघा बी मध्ये कोण कोण आहेत चेक करा. सी, डी, ई आणि एफ. बी मधले एलिमेंट सगळे ए मध्ये आहेत त्या चेक करा. सी आहे बघा, आहे. डी पण आहे बघा, ई पण आहे, पण एफ इथे आहे पण इथे आहे का? नाही आहे ना. बघा याच्यामध्ये एफ आहे पण याच्यामध्ये एफ कुठे आहे? म्हणजे मला सांगा बी मधील सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत का? नाही आहे, कारण एफ इथे आहे पण इथे नाही आहे. म्हणून हे पण स्टेटमेंट काय येईल सांगा? फॉल्स. नेक्स्ट सी सबसेट ए. सी हा ए चा सबसेट आहे का चेक करा. सी मधले एलिमेंट बी आणि डी. ए मध्ये ए बी सी डी ई. बघा सी मध्ये बी आणि डी आहे का? आणि ए मध्ये चेक करा इथे बी आहे बघा, डी पण आहे. म्हणजे सी मधील सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत ना, आणि म्हणून हे सेंटेन्स मात्र काय येणार आहे? लक्षात येत आहे? एक लक्षात घ्या, सबसेट आहे असं केव्हा म्हणता येईल? बघा इकडचे जे सेट आहेत की नाही याच्यामधील एलिमेंट यामध्ये पाहिजे. जर असं असेल तर तो सबसेट असेल, नाही तर नाही. कळतंय? आता सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड तुम्हाला क्वेश्चन काय दिला होता? टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर 1 to 20 as a universal set and show set x and y using Venn diagram. हा एक नवीन टॉपिक आहे, वेन डायग्राम. वेन डायग्रामचा मिनिंग कळतो का तुम्हाला? Venn diagram means we can show any set using some diagrams like square, rectangle, triangle, circle. So these diagrams are called Venn diagram. Venn नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी मेथड फाइंड आउट केली म्हणून त्याला वेन डायग्राम असं म्हणायचं. कळतं? वेन डायग्राम म्हणजे सेट काय करायचं? आता मला सांगा हा सेट आहे 1 2 3 4 5. हा सेट तुम्ही काय करू शकता? बॉक्स मध्ये काय 1 2 3 4 5 इथे आपण नाव दिलं ए सेट. अशा प्रकारे सेट जो लिहितात त्याला वेन डायग्राम असं म्हणतात. काय आपण सर्कल पण दाखवू शकतो, ट्रायंगल दाखवू शकतो, स्क्वेअर दाखवू शकतो, त्याला वेन डायग्राम. ओके. आता क्वेश्चन काय सांगितलंय बघा. युनिव्हर्सल सेट, द लार्जेस्ट सेट. एक मोठा सेट जो असतो त्याला युनिव्हर्सल सेट असं म्हणतात. युनिव्हर्सल सेट कोणता सांगितलं तुम्हाला? टेक नंबर फ्रॉम 1 to 20. 1 पासून 20 पर्यंतच्या सर्व नंबर्स घ्या, नॅचरल नंबर्स, त्याला म्हटलं युनिव्हर्सल सेट. म्हणजे यू. यू फॉर युनिव्हर्सल सेट. 1 2 3 4 पासून डायरेक्ट किती पर्यंत सांगा? 20 पर्यंत नंबर घेतले. त्यांनी सांगितलेले बघा. कळलं का तुम्हाला? ओके. बघा क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं बघा. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर 1 to 20 ऍज अ युनिव्हर्सल सेट. 1 पासून 20 पर्यंत नंबर घ्यायचा त्याला म्हणतात युनिव्हर्सल सेट. तुम्हाला एक्स सेट दिलेला आहे, रूल मेथड मध्ये दिलाय बघा. एक्स इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग टू एन. म्हणजे एक्स ही कुठली नंबर आहे? नॅचरल नंबर आहे. पण तुम्हाला इथला अर्थ कळतो का तुम्हाला? इथे असं दिलं बघा. एक्स इज ग्रेटर दॅन 7 अँड 15 इज ग्रेटर दॅन एक्स. म्हणजे बघा 7 पेक्षा एक्स ग्रेटर आहे आणि एक्स पेक्षा 15 ग्रेटर आहे. म्हणजे मला सांगा एक्स ची व्हॅल्यू कुणाच्या मधली येणार आहे सांगा? 7 आणि 15च्या मधला नंबर येणार आहे. 7 आणि 15च्या मध्ये कोण कोण येतं बघा? 8 9 10 11 12 13 14.
बरोबर आहे. आता तुम्हाला वेन डायग्रामने शो करायचं आहे. कशा प्रकारे वेन डायग्राम दाखवले तुमच्या लक्षात येतं का? वेन डायग्राम करताना बघा, हा एक मोठा आपण रेक्टँगल काढलेला दिसतो तुम्हाला रेक्टँगल, आणि रेक्टँगल मध्ये तुमच्या लक्षात येईल एक सर्कल काढलेला आहे. हा रेक्टँगल, त्याच्या आतमध्ये सर्कल काढलेला आहे. कारण बघा, एक्स मधले सर्व एलिमेंट यू मध्ये आहेत का चेक करा. म्हणजे आपण असंही म्हणतो एक्स इज सबसेट ऑफ सेट यू. बघा, एक्स मध्ये 8, 9, 10, 11, 12, 13, 14 बघा, याच्यात आहेत का बघा, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आहे की नाही. म्हणजे एक्स हा यू चा सबसेट आहे की नाही. आता वेन डायग्राम कशी शो करायची आहे, जर सबसेट असेल ना तर एकाच्या आतमध्ये दुसरी डायग्राम तुम्हाला काढता येईल. हा रेक्टँगल काढला, याला आपण यू फॉर युनिव्हर्सल सेट, यू फॉर युनिव्हर्सल सेट. आपण एक काम केलं बघा, सर्कल एक काढले, सर्कलच्या आतमध्ये एक्स सेट लिहिला, सर्कलच्या आतमध्ये एक्स सेट. मला एक्स मध्ये कोण आहे बघा, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 हे नंबर सगळं एक्स मध्ये. आणि आता रिमेनिंग सगळे जे उरलेले आहेत ना ते इथे जे राहिले सगळे, मग कोणकोणते उरले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पासून 14 पर्यंत आतमध्ये आले बघा. राहिले कोण, 15, 16, 17, 18, 19, 20 उरले. याला एक्स डॅश असं पण म्हणतो. पुढे आपल्याला बघायचं नेमकं एक्स डॅश कॉम्प्लिमेंटरी सेट म्हणजे काय, पहिले आपण तात्पुरतं सांगतो तुम्हाला. ह्याला एक्स डॅश म्हणतात. आणि पूर्ण दोघांना मिळून ही जी टोटल आहे सगळं, त्याला काय म्हणतात, युनिव्हर्सल सेट असं. हा सगळा झाला युनिव्हर्सल सेट. हा जो आतला जो सर्कलच्या आतमध्ये तो एक्स सेट, आणि हा जो बाहेर आहे ना, हा उरलेले जे नंबर्स आहे ना, त्याला एक्स डॅश असं. कळतंय?